वाईमधील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला। 4 गिर्यारोहक किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी। इंदापूरवरून आलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला चढवला। वाशीमध्ये पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा उपाय। पक्ष्यांपासून ज्वारीचं रक्षण करण्यासाठी शक्कल। शेतामध्ये चौफेर बांधलेल्या दोऱ्यावर स्टील आणि काचेच्या बरण्यांच्या आवाजानं पक्ष्यांपासून ज्वारीचं रक्षण होतं। लातूरमध्ये लोहारा उदगीर रस्त्यावर टिप्परनं दुचाकीवरील दोघांना चिरडलं। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। भरधाव वेगामध्ये असणाऱ्या टिप्पर चालकाच्या चपकीनं अपघात झाल्याची माहिती। अमरावती नागपूर मार्गावर तिवसा मोझरी नजीक अपघात। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं चारचाकी वाहन थेट कालव्यामध्ये घुसलं। रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली। बीडच्या आष्टीमध्ये भगवान विश्वकर्मा जयंतीचा उत्साह। यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट यासह भगवान विश्वकर्मा यांच्या भव्य पालखी सोहळा देखील संपन्न। अहिल्यानगरमध्ये 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचं आयोजन। या शब्दगंध संमेलनामध्ये पुस्तकांचं देखील प्रदर्शन। पुढचे 2 दिवस हे संमेलन सुरू राहणार। राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ पुणे यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवाची जोरदार तयारी सुरू। यंदा राजवाड्याचा भव्य देखावा साकारला जाणार। 19 फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन। रत्नागिरी शहरामधील वीज पुरवठा दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार। उच्चदाब वाहिनी उभारण्याच्या कामासाठी वीज बंद। कुरारबाव, मिरजोळे, MIDC त्याचबरोबर शिवाजीनगर आणि खेडसी गावातील वीज पुरवठा परिणाम होण्याची शक्यता।